जालना लोकसभा मतदारसंघासाठी 13 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। यासाठी प्रशासन सज्ज झाले। मात्र जालना शहरात आज एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। जालना शहराच्या मुख्य वस्तीमध्ये मिथुन वसाहत भागात कचराकुंडीमध्ये शेकडो मतदान कार्ड हे आढळून आलेले आहेत। या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडालेली आहे। स्थानिक नागरिकांनी पोलिसांना आणि निवडणूक अधिकाऱ्यांना तसेच जिल्हाधिकाऱ्यांना याची माहिती दिली। तात्काळ अधिकाऱ्यांनी येऊन ही मतदान कार्ड आपल्या ताब्यात घेतली आहे। सर्व प्रकारामुळे नागरिकांकडून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली। जालना लोकसभा निवडणुकीतील मतदानाला अवघे 4 दिवस बाकी असताना जालना शहरात ही धक्कादायक घटना समोर आलेली आहे। शहरातल्या नूतन वसाहत भागात रस्त्याच्या बाजूला मतदान कार्ड अज्ञात व्यक्तीनं फेकून दिल्याचा प्रकार समोर आलाय। मतदान कार्ड जालना शहरातल्या नूतन वसाहत भागातलं असल्याचं समजतंय। या प्रकरणी या भागातील नागरिकांनी कदीम जालना पोलीस ठाण्यात आपली तक्रार दाखल केलेली आहे। सर, मला सांगा की या ठिकाणी एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। अनेक मतदान कार्ड जे आहेत ते असे रस्त्यावरती फेकून देण्यात आलेले आहेत। सदर हे मतदान कार्ड जे आहे शिवम नारळे यांनी ज्यावेळेस यांच्या घराच्या बाजूला हे पडताना त्यांनी बघितले, त्यावेळेस त्यांनी प्रशासनाला तक्रार देऊन कळवलं। त्यानंतर आम्हाला ज्यावेळेस माहिती मिळाली, आम्ही इथं तात्काळ या ठिकाणी सदर कार्ड जे आहे मतदान कार्ड हे आम्ही इथून उचलून घेतलेले आहे आणि याची पुढील कारवाई जी आहे ही आम्ही तपासून योग्य ती कारवाई करणार आहे। सर, तुमचं नाव सांगा। अनिरुद्ध झुंबट, महसूल सहाय्यक, तहसील कार्यालय जालना।